कलवा ऑन टॉप. मला एक सांगा, जेवायला तुम्ही काय खाणार? अरे मी काय म्हणतो, शेव भाजी घ्या, मोठ्या घ्या. शेव भाजी नाही सांगितली आम्हाला. शेव भाजी शेव भाजी सांग. काय पण सांगा. आम्हाला आम्ही आमचं काही बी खाऊ ना, तुम्ही तुमचं बघा ना. हे तांदूळ कलवा काळा ऊन आणि कलवा काळा. टोपी घालून सनस्क्रीन लावली पाहिजे होती. दिलीच नाही. तू मागितलीच नाही. लावली. मी पण नाही लावली. अरे यार तुम्ही तुमची खूप नखरे हो. सनस्क्रीन बिस्क्रीन आईस्क्रीम नाही म्हणलो आम्ही. हा आता स्किन केअर करायचंय. घाल पैसे मग 7-8 हजार रुपये. मला नाही तू सांगू दे. ड्रायव्हर चुत्या तीर्थ जेवायचं केलेलं आम्ही आता रोडवरून चाललोय. हे बघा ते मागून येऊ राहिले आरामशीर एकदम. आम्ही चाललो. अरे तुम्हाला काय सांगू, आमचा ड्रायव्हरच एक नंबरचा चिवते नुसता इथं थांबला. 10 किलोमीटर गाडी चालायची, अर्धा तास थांबायचं असं आहे ते चिवत्याचं. मला राग येऊ राहिला त्याचं, काहून काय माहिती. आपण उद्या का व्हायना आज का व्हायना हॉटेलला गेलो ना, वेगवेगळ्या नका मागत बसले. हे अंकुर काय तर म्हणला ना त्यो. आम्ही आता जेवण करणार, रूमवर जाणार आहे, झोपणार आहे थोड्या वेळात. चुकून आलो आहे, लांबून आलो प्रवास करून. तर जेवण झोपून नंतर मग उठणार, बीचला जाणार. तिथून आल्यावर मग बघू नंतर काय जेवाय वेळेचं. तरी एवढंच नियोजन आता. मी तर व्हेजच आहे, व्हेजिटेरियन झालो मी. अरे या 20%चा मॅसेज नाही आहेत का आलाय. झूमिंग कर. अरे हॉटेल तर सुरू होतंय का मी. होय राहत्या हॉटेल तर सुरू होतंय का मी. दिलेले बरं का तीर्थ, बघ ते थाळ्या वेळ दिलेले. काय दूध, दही, श्रीखंड, लस्सी. त्याला विचार नाही इथं काय काय खायला आहे. बघा हे सुरू होतंय का हॉटेल बरं का. The destination is on your right, Ladra Beach. बीचवर आलोय आता. हे बघा लाडघर बीच. हे लाडघर बीच आहे. हे हॉटेल आहे साईडला सगळे. ओ कलवा भाई, कलवा. फोटोशूट आणि ते झालं यांचं. हे बघा काय यांचं फोटोशूट आणि ते झालंय. आणि आज आहे ना रेड अलर्ट केलंय समुद्रामध्ये, त्यामुळे लाटा चालू आहे. कोणी जास्त दिसत नसेल त्याच्यामुळं. आजचं वातावरण थोडं खराब आहे, लय हवा चालू आहे त्याच्यामुळं तुम्हाला आवाज येत नसेल एक टायमाला. कोणीच नाही जास्त बीचवर. आम्ही चालू आहे. तिकडे एक फॅमिली होती तिकडं, ती पण गेली आता, जस्ट गेली आहे. आता माहीत नाही आता किती वेळाने कोण येणार आहे. इकडं लोक दिसते थोडेफार इकडे एकदम. हे बघा इकडं तर कोणीच नाही आहे. इकडं तर आम्हीच आहे 5-6 जण. हे बघा लाटा बेटा. बघू पाण्यात जायचं का नाही. थोडं एखादं गेलं उडून.
बघा हड्डी, ही हड्डी हड्डी एका लाटात उडून जाईल ती हड्डी. पाण्यात वारं भरपूर चालू आहे हवा एकदम. हे बघा गमी आहे बेबी. लाट आली रे. ते कुठे गेले भाई म्हणते कुठे गेले. आता आज ते प्लॅन आहे तर म्हणून आज उशीर झाला मला यायलाच. आणि रात्री आम्ही रूमवर जाऊन जेवण करणार. उद्या ना मी हां हरणे बीच त्याच्यावर जाणार. ते मच्छी बाजार आहे तुम्हाला दाखवतो उद्या मी. आज तर काही उशीर झाला आम्हाला त्याच्यामुळे एवढं काही दाखवण्यावर काही नाही. आणि एक तर उन्हाळा चालू त्यात पावसाळा पण नाही काही धबधबे दाखवू येताना त्याच्यामुळे एवढं काही खास नाही. तुम्हाला उद्या हरणे बीचवर मच्छी मार्केट दाखवतो. थोडं कपडे वगैरे सुटले होतं लेवलले जाते पाण्यातले खेळलो आणि डोकं पण दुखते कानात माती दिली. सनसेटचा टाईम झाला आहे. लोक इथे क्रिकेट खेळू राहिले जे इथं ते बीचवर राहिलं हॉटेलमध्ये ते पण बाहेर आले. आता हे बघा येतं आमचे बघा. आता इथून आम्ही निघून हॉटेलला जाणार आहे. आता उद्या तर आम्ही तुम्हाला मच्छी मार्केट इथं ते दाखवणार. आणि अजून भरपूर काय आम्हाला पॉईंट माहीत नाही विचारून तुम्हाला दाखवत आता. बाकी आता तुम्हाला सनसेट व्ह्यू बघा तुम्ही. सनसेट व्ह्यूचा मी एक सिनेमॅटिक तेव्हा मित्रांनो स्वाद मराठी म्हणून हॉटेल इथं दापोलीमध्ये. अजिबात येऊ नका. मरून जा एक टायमाला येऊ नका इथं. एवढं बोगस जेवण आहे ना. आत्ता खाल्लं मटकी खाल्ली ना वकली अक्षरशः ती. एकदम बोगस जेवण. तुम्ही येऊ नका. आम्ही तर रेटिंग त्याला 0चीच दिली तशी. ते बघा आम्ही रात्री जेवायला आलतो. लय बोगस जेवण. आणि बिल तर एवढं झालं आणि त्याच्यात बिलमध्ये पैसे जास्त लावले. आता ते कमी जास्त करून आम्ही घेतला आता त्याला. लुटेरे लोक एकदम लुटेरे लोक. आणि आता आपली खाईस या खाईसांना नुसतं खायला लागत आहे. अय खाईस